तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी, तुझे लला सवार नाही थांबली, झुगारुनी रूढी पुढेच चालली, समानतेचा ध्यास घेतला उरी, सुधारण्या समाज भिडेकली, ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले, सावित्री आई. बाईने शिकून करायचंय काय? स्त्रियांना घरात कोंडा, कांदा वाढा आणि पुष्टिकारा म्हणावं. बायकांची लायकी नोकऱ्याच्या आई. सावित्री आई, वंदन माझे हो शक्ती देवना सोनं केलंस तू आमच्या आयुष्याचे, सारी दुनिया कळली तेव्हा, पंख आम्हा दिले आई स्वप्नाचे, चंदन होऊन झिजली. म्हणा की आता दानके म्हणा लवकर. नवनाथ माझा परशान मी त्याची आरची. अय बसा आरची आली रे. घ्या. दोन पेक टाकून काय सांगताय? अरे तुझ्या मायला काय म्हणावं आता ह्या गोष्टीला. आतापर्यंत बापाने पेक टाकलेली आहे. जगा बाई माणसं मी पेक टाकायला लागले. कुठं आहेस कुठं तू? जगा बाई माणसं मी पेक टाकायला लागले. 2 पेक टाकून नाव घ्यायला लागले माझी माऊली. द्या इकडं. आज तराटच होणार बहुतेक. जेव्हा की जरा वेळच्या वेळी. हो परंतु मॅडम जास्तीत सांगा यांच्या आहे का तुमच्या आलेले आहेत का ते? कुठं बसले ते? तुम्ही तिकडं आहे का? तुम्हीच वाढत चाललाय. माझी माऊली का वाढायची? बरं घ्या बरं खाना. अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई, महेशरावांचे नाव घेते, संस्कार आणि ओवीची आई. 2 मुलं जर आहे का? आलेली आहे का? नाही घरी येतात. कुठं सेक्टर किती राहता तुम्ही? प्रांतिबाई 1 सेक्टर 1ला परवा चाललो होतो. यांच्या घरातला कचा कचा भांडण्याचा आवाज येत होता. हे म्हणते ते सासू माझी मायावळ, दीर माझा हौशी. हा भांडणीचा झाला कमी असं नाही झालं. एकदा चेक करून घ्या पटकन. जमताय ना? झालं सगळ्यांनी चेक केला? ठेवा बघू मोकळं करून ते मांडीवर ठेवा. हा झालं का ताई? झालं का अजून नाही? होत नाही? झालं ना? चला मग 1 2 3 म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी बसलेलं त्याच ठिकाणी गाठ मारायची. गाठ मारत मारत पुढे यायचं नाही. गाठ मारत मारत पुढे आलात तर बाद व्हा. जागेवर बसून खुर्चीवर बसूनच गाठ मारा. पहिले 3 जणी जाणार पुढच्या राऊंड मध्ये. एक नंबर दिसत आहे. भारी दिसत आहे. फेटा एकदम जबरदस्त. कोणी बांधला? कोणी? यांनी नाही बांधला? अच्छा इकडे मला त्यांनी बांधला. अरे वा छान. बर किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 14 वर्ष झाली. आलेत का हे? कशी आवाज देता तुम्ही घरामध्ये त्यांना? कुठं? अच्छा मुलगा घेतले ते का? हो तुमची बायको खेळायला उतरली. जरा आशीर्वाद असू द्या. सपोर्ट करायला पुढे या. घ्या बरं उकारा पटकन. तरडगावच्या कारखान्यात सुया. सुयांचा कारखाना आहे का तिकडं? मग कुठल्या कारखान्यात सुया घ्यायला गेला होता तुम्ही बघायला? बर आणि काय ते कुठला पिक्चर बघितला? मैंने प्यार किया. एखादं गाणं होऊन जाऊ द्या. मैंने प्यार किया मधलं गाणं
हो दे की जणी यांच्या मागे येऊन उभ्या राहा लवकर. चला लवकर. गणपतीच्या मूर्तीपुढे फुलांची आरास. सचिन रावांचं नाव घेते सावित्री माईच्या जन्म सोहळ्यासाठी खास. बघा 8वा बरोबर झालंय का? झालं ना? ओके बसा तिकडे तुमच्या खुर्चीत बसा. चला तिघींची नावं लिहून घे. सुनील या तीन जणींची नावं लिहून घे. चला चला पुढच्या 10 जणी पटकन मागे उभ्या राहा. नाहीतर हा वाजव हलकी. थांबा परत जा. थांबा बसा खाली थांबा गाठ मारू नका. हे थांब रे बाबा 2 मिनिट यांच्यामध्ये थांबा. जाई ठेवा थोडा तो. काय झालं? घ्या पटकन थोडा. लक्ष ठेवा. स्पर्धेतच बाद झाले डायरेक्ट. 2 जणी थांबा. बसा लवकर पण. आणि या 10 संधीमध्ये या बाहुल्यामध्ये इकडे अँटी रिंग पटकन. एक संधी हुकलेली आहे. 2 संधी हुकलेली आहे. तिसरी संधी मात्र मिळालेली. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. 2 गुण. क्या बात है. टाळ्या वाजवायला काय अडचण आहे का? 2 गुण झालेले आहेत. रिंग टाकली गेली. एकही रिंग पडलेली नाही. 3 खराब. कसं टाकावं बरा? दंग 3 गुण. क्या बात है. 4. ओ क्या बात है. क्या बात. हा मी राहू इकडे उभा. 4. दुसरा नंबर तुम्हाला मिळवायचा असेल तर 5 तरी टाकावी लागते. परत घ्या परत. अरे क्या बात. कसंही टाका तुम्हाला जसं आवडेल तसं. 1 चेंडू खराब झाला. 1 मिनिट. हळूने टाका एवढं. 2 गुण. 2 आणि 4
5 6 गुण झालेले आहेत. निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला असा विदेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विदेवर. उभय ठेविले हात कटीवर. उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा.
रागिनी सावित्री आई तू ज्ञानाची रागिनी जीवनाची दशा झाली होती अशी आली तू धावून सावित्री आई तू ज्ञानाची रागिनी सावित्री आई तू ज्ञानाची रागिनी तू ज्ञानाची रागिनी सावित्री आई तू ज्ञानाची रागिनी खरी स्त्रियांची व्यथा ही जाणून होती ग चूल आणि मूल असे जगणे आमचे होते ग तूच खरी स्त्रियांची व्यथा ही जाणून होती ग चूल आणि मूल असे जगणे आमचे होते ग मुलींची पहिली शाळा ही काढून सावित्री आई तू ज्ञानाची रागिनी सावित्री आई तू ज्ञानाची रागिनी किती है पडले ग श्री शिक्षण देताना कर्मठ तुझला नडले ग त्या काळी आई तुला कष्ट किती है पडले ग श्री शिक्षण देताना कर्मठ तुझला नडले ग
नाही व्याली कुणा फुलांची वाघिणी सावित्री आई तू ज्ञानाची रागिनी 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 आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला फुल्यांनी जरी का शिकवले नसते सावित्री माईला फुल्यांनी जरी का शिकवले नसते सावित्री माईला फुल्यांनी जरी का शिकवले नसते सावित्री माईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला 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 या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात दासी मोनिया रायाची दासी मोनिया रायाची तशी वाघीण ती पिंजऱ्यात स्त्री मुक्तीने दिला तडाखा स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला 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 करता पिकांची राखण हिरकाळाची गोगण करता पिकांची राखण हिरकाळाची गोगण या भूमीच्या पाठीवरती या भूमीच्या पाठीवरती हिलकाडी नगमघन नवख्यानाचा सुगंध आला नवख्यानाचा सुगंध आला सुकल्या जाईला नवख्यानाचा सुगंध आला सुकल्या जाईला नवख्यानाचा सुगंध आला सुकल्या जाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला
आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला जी पाण्यात आम्हा पाही ती संस्कृती आमची नाही जी पाण्यात आम्हा पाही ती संस्कृती आमची नाही विषमता दिसे सुदेशा विषमता दिसे सुदेशा या वेद ग्रंथा ठाई निबंधातूनी मुक्त म्हणाली निबंधातूनी मुक्त म्हणाली जुलूमशाहीला निबंधातूनी मुक्त म्हणाली जुलूमशाहीला निबंधातूनी मुक्त म्हणाली जुलूमशाहीला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्या सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का मुलगी घराबाहेर पडली तर पातक घडायचा मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा मुलगी घराबाहेर पडली तेव्हा पातक घडायचा मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली 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 असती का
झाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुरांत शेणकुड 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 झाडीत अधिकारान फिरती आज पुरुषावर चढ आवाज सरकारी कामाला जाई अंगावरती सोन्याचा साज टिपटॉप राहते कामाला जाते टिपटॉप राहते कामाला जाते रोजच नवीन साडीत रोजच नवीन साडीत माझी सावित्रीबाई नसती अगदी गुरांत शेणकुड झाडीत माझी सावित्रीबाई नसती अगदी गुरांत शेणकुड झाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुरांत शेणकुड झाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुरांत शेणकुड झाडीत लई होता तो बिकट काळ होत डोईशी धुराच झाळ चूल फुकता फुकता जाई दर दिसाची तुझी सकाळ गेला तो काळ गेली ती वेळ गेला तो काळ गेली ती वेळ विसरली बसून माडीत विसरली बसून माडीत माझी सावित्रीबाई नसती अगदी गुरांत शेणकुड झाडीत माझी सावित्रीबाई नसती अगदी गुरांत शेणकुड झाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुरांत शेणकुड झाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुरांत शेणकुड झाडीत क्रांतिकाराया निघली पुढे अंगी साहून शेणाचे शितोडे तुम्ही शिकावे नवीन धडे सदा याच साठी तडफडे घरोघर फिरून हाताला धरून घरोघर फिरून हाताला धरून घातला तुला बालवाडीत घातला तुला बालवाडीत माझी सावित्रीबाई नसती अगदी गुरांत शेणकुड झाडीत माझी सावित्रीबाई नसती अगदी गुरांत शेणकुड झाडीत सावित्रीबाई नसती असती गुरांत शेणकुड झाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुरांत शेणकुड झाडीत धन्य झाली आई सावित्री मुक्त करून स्त्रीच्या जाती राजकारणात ग तुला मान मिळतोय आजला किती सुनीलचं मत घेऊन जीत सुनीलचं मत घेऊन जीत झाली तुझी आघाडीत झाली तुझी आघाडीत माझी सावित्रीबाई नसती अगदी गुरांत शेणकुड झाडीत माझी सावित्रीबाई नसती
साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. त्याचबरोबर कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. अभंगे साहेबांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर यावं. पुढचं नाव आहे अंकिता संदीप लोखंडे, 10वी मध्ये 84.40% गुण. त्यानंतरचं नाव आहे सिद्धी नंदकुमार आगम, 10वी मध्ये 82.20% गुण. सिद्धी नंदकुमार आगम 10वी मध्ये 82.20% गुण. पुढचं नाव आहे नायगावच्या पवित्र भूमीवर एक कार्यक्रम झाला. सावित्रीबाई यांचा 195वा जन्मदिवस आपण त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते साजरा केला. राज्याचे आदरणीय सर्व नेते भुजबळ साहेब असतील, जयकुमारजी गोरे असतील, मकरंद आबा असतील, मकरंद आबांच्या सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी अर्जावर उपस्थित होती. खऱ्या अर्थानं तो कार्यक्रम इतका भव्य आणि दिव्य होता की आतापर्यंत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून विशेषतः जास्त असेल तर या माय भगिनी माझ्या काम करत आहेत. आज 50% आरक्षण लाभलंय. संविधानाला दिलेली आपल्याला उभा सावित्रीबाईंनी केलेला आपल्यासाठी अपार कार्य प्रामुख्याने हजर राहिले होते. आज या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. मी आपल्या संत सावता माळी संस्थेच्या विकास मंडळाच्या माध्यमातून सर्वांच्या वतीने त्यांचा मी आभार करतो, स्वागत करतो. साहेब आपली सगळेजण वाट पाहत होतात. आपण येणार म्हणून सगळेजण आम्ही थांबलो होतो. हा आगळा आणि वेगळा कार्यक्रम या ठिकाणी सावित्रीच्या निमित्तानं आपल्या
ठिकाणी उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. मला आपला अधिक न वेगळता एवढंच सांगायचं आहे की 5 जानेवारीला मी सावित्रीबाई ही जी मालिका सुरू होते या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती राहील की अर्जुन मालिका ही पाहावी. मागच्या वेळेस हरी नरके साहेबांनी मालिका सुरू केली होती, पण तिला TRP न मिळाल्यामुळं कलर टीव्हीने ती मालिका बंद केली. यावेळेस असं होता कामा नये, आपण ती सर्वांनी आजवून पाहावी. आपण ती मालिका खऱ्या अर्थाने जर पाहिली तर सावित्रीबाई यांना खऱ्या अर्थाने आपण आदरांजली अर्पण करूया असं मला वाटतं. पुनश्च एकदा सावता माळी विकास मंडळाला मी शुभेच्छा देतो. अतिशय आगळा वेगळा हा कार्यक्रम या ठिकाणी यांनी घेतलेला आहे. त्यांचे कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत यांचे आभार मानतो. आणि या सर्वात माझ्या मायमौली भगिनी या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने आलेल्या आहेत, त्यांचा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. उपस्थित असलेले माननीय श्री रघुनाथ ढोक साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो संतोष ढोक यांना. सतीश ढोक यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते रघुनाथ ढोक यांचं स्वागत. श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळ यानंतर भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महिला जिल्हाध्यक्ष मॅडम सरक यांचं स्वागत करण्यासाठी, सरक महाराजांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित. त्याचबरोबर प्राध्यापक संत परिषद मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झाले त्याआधी विशाल पांढरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करतो आमच्या मंडळाच्या सर्व, मी राजेंद्र गोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मोनिकाताईंचं स्वागत करावं. त्यानंतर या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर जयराम ढोके साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते विजयशेठ खाना मोरे यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करतो. आपल्याकडे वेळेची थोडीशी कमतरता आहे, त्यामुळे आपण आम्हाला समजून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपण सगळ्यांचं शिवसेना जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे आणि इतर उपस्थित मान्यवर, वेळेअभावी मी सगळ्यांचं नाव घेत नाही, त्यामुळे मला थोडंसं माफ करावं. आज श्री संत सावतामाळी हा उत्सव साजरा करताना हा सावित्रीचा उत्सव का साजरा करावा हे मी 2 मिनिटात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सावित्री जेव्हा शिराळ्यामध्ये जत्रेत किंवा बाजारात जेव्हा ती जिलेबी खात होती, ही ती जिज्ञासा आहे ती माझी सावित्री. जेव्हा जेव्हा या रूढी परंपरा आणि स्त्रियांना शूद्र समजायचं आणि शूद्र समजून जेव्हा एखादी स्त्री शिकली तर तिचा जेवणाच्या ताटात आळा पडतील आणि तिथं जर तिने एक अक्षर शिकलं, बांधून ठेवलं होतं, ती साखर दंडक तोडणारी आणि या आकाशाला पापी आणि मातीला आपली लेखणी आणि एका काडीला लेखणी मानून तिनं स्वतः अक्षर शिकून या स्त्रियांची साखर दंडक तोडली अशी मुकनायक माझी सावित्री. जेव्हा जेव्हा ब्रेकची साथ चालू होती, अनेक लोक म्हणत होते शूद्र म्हणजे काय, तर हा पिछडलेला मागासलेल्या या ब्राह्मण जातीच्या स्त्रियांनी सुद्धा हा उत्सव साजरा करावा. हा उत्सव साजरा करण्याची ही आमची भूमिका, ही सामाजिक भूमिका आम्ही या कळंबोली शहरामध्ये. तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही आमचे मातृतुल्य आहात, दातृत्व आहे आणि त्या दातृत्वाने आमच्या मागण्या
त्या आचारसंहिता संपल्यानंतर तरी पूर्ण कराव्यात असं मला मनापासून वाटतंय. पहिली आमची ही अनेक वर्षापासूनची जी भावना आहे, प्रत्येक समाज मंडळाच्या मनातील जी भावना आहे, ती भावना म्हणजे आमच्या समाज मंडळाला, या संत सावतामाळी समाज विकास मंडळाला कळंबोली शहरात किंवा लगत एक चांगलं सभागृह बांधण्यासाठी आम्हाला जागा हवी आहे. जागेसाठी पैसे आम्ही स्वतः देणार आहोत. साहेब, तुम्हाला फक्त आमच्यासाठी थोडेसे प्रयत्न मंत्रालयाला सभासद तुमचा सदैव ऋणी राहील ही ग्वाही मी या मंचावरून देतो. दुसरी जी आमची मागणी आहे, या पुढच्या बसलेल्या लोकांनाही आहे आणि इथे बसलेल्या लोकांना सुद्धा आहे. आमच्या समाज मंडळाचे सभासद हे माझ्यासारखे वकील आहेत, काही डॉक्टर आहेत, काही प्रस्थापित वाहतूकदार आहेत, काही साधे माथाडी कामगार असतील, रोडवर रस्त्यावर दुकान टाकून थांबलेलेही काही सभासद असतील. सगळे लोक हे कार्यक्रम करण्यासाठी आणि हा कार्यक्रम खूप मोठा व्हावा या इच्छेने, स्वयंपूर्तीने या सावित्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी इथे जमतात. आणि हे जमत असताना आम्ही तुमच्याकडे वर्गणी मागायला येतो किंवा देणगी मागायला येतो. हे आम्ही स्वतःसाठी करत नाही, हे आम्ही आमच्या समाज मंडळासाठी आणि या सावित्रीच्या आईचा उत्सव साजऱ्यासाठी करत असतो. तेव्हा आमचा कुठलाही सभासद जेव्हा तुमच्या घरी येतो त्याला तुच्छतेची वागणूक देऊ नका. तो भीक मागायला आला नाहीये, एक सामाजिक कार्य करण्यासाठी तो आलेला आहे, तर त्याला सन्मानाने वागणूक द्या अशी माझी इथे पुढे बसलेल्या सगळ्या मान्यवरांना कळकळीची विनंती आहे. आमच्या जे माझा जो एक्सपिरियन्स आहे किंवा माझा जो अनुभव आहे, जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो तेव्हा आम्हाला 4 प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नाचं उत्तर ह्या दिंडीतून आम्ही देतोय, चांगल्या कार्यक्रमातून आम्ही तुम्हाला देतोय. आणि इथे मान्यवर इथे बसलेले आहेत. प्रशांत दादा अनेक वर्षापासून इथले आमदार आहेत. प्रशांत दादा आणि आमचे रामशेठ ठाकूर साहेब यांची महती खूप मोठी आहे. मागच्या वेळी जेव्हा भुजबळ साहेब आले होते तेव्हा नाव घेताच रामशेठ साहेबांनी किती आजपर्यंत दान केलंय याची एक मोठी लिस्टच वाचली होती. म्हणजे यांचा आशीर्वाद, यांचा सहभाग आपल्या मंडळाशी सदैव आहे आणि यापुढेही राहावा ही मी कळकळीची विनंती करतो. मी निवडणूक चालू आहे, निवडणूक पुढे 15 दिवसांनी होणार आहे. मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाहीये किंवा मी कुणाचं नावही घेणार नाहीये, पण प्रशांत दादा इथले काही उमेदवार नाहीये. पण मी या कार्याध्यक्षाच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतोय, प्रशांत दादांनी केलेलं एवढं चांगलं काम आहे, प्रशांत दादांनी अनेकांना न्याय मिळवून दिलाय. जर प्रशांत दादाचे हात बळकट करावायचे असतील, प्रशांत दादाला काम करायची आणखीन जास्त संधी द्यायची असेल आणि प्रशांत दादाला आपल्याला खरंच जर मंत्री करायचं असेल, आणि माझा स्वार्थ असा आहे की ते कुठेतरी जातील, मंत्री होतील, तेव्हा मी डायरेक्ट त्यांना विचारू शकतो की साहेब माझी जागा कुठे. जर हक्काचा माणूस जर तुम्हाला निवडून द्यायचा असेल, अनेक वेळा दिलाय, पण त्याच्यासोबत मोठे हात, तगडे हात जर तुम्हाला करायचे असतील, प्रशांत दादाचे हात मजबूत करण्यासाठी, विकासासाठी, मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाहीये, पण प्रशांत दादा म्हणजे विकासाचं दुसरं नाव आहे. त्या विकासाच्या दुसऱ्या नावाला तुम्ही भरभरून मतदान करा ही विनंती कार्याध्यक्ष म्हणून मी तुमच्याकडे करतो. इथे कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेचा भंग झालेला नाही, मी वकील म्हणून सांगतो. ही सामाजिक संघटना आणि या सामाजिक संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी विनंती करतोय. माझी दुसरी विनंती आहे, या जगामध्ये अनेक प्रकारचे दान आहेत, वस्त्रदान आहे, अन्नदान आहे, पाणीदान आहे, पण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाने आपल्याला मताचं दान करण्याची संधी दिलेली आहे. कोणत्याही आपल्या समाज मंडळाच्या सभासदांनी किंवा सदस्यांनी पैसे न घेता, बघा सावित्रीच्या लेकींनो आणि त्यांच्या बंधूंनो, मी तुम्हाला इथे तुम्ही प्रतिज्ञा करायची आहे, कुणाचाही पैसा दान घेताना घ्यायचा नाही. प्रतिज्ञा करा, हीच आपल्या बापाची आणि आईची शिकवण आहे. आणि हे मताचं दान तुम्ही 15 तारखेला विकासाला द्यावं, कुणाचे पैसे घेऊ नयेत अशी मी कळकळीची विनंती या मंचावरून तुम्हाला करतो. आणि आमच्या समाज मंडळाचे सगळे प्रश्न हे या सभागृहात जाऊन मांडतील अशी मी आशा व्यक्त करून माझी प्रस्तावना 2 शब्दात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.